नमस्कार मित्रांनो. आयुर्वेदामध्ये जशी 5 पंचकर्म सांगितलेली आहेत, तशीच योगशास्त्रामध्ये शरीर आणि मनाच्या शुद्धीकरता 6 शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. धोती, बस्ती, नेती, नवली, त्राटक आणि कपालभाती. यापैकी त्राटक ही अत्यंत सोपी पण तितकीच प्रभावी शुद्धिक्रिया. ही शुद्धिक्रिया म्हणजे त्राटक का करायचं, कशासाठी करायचं आणि कधी करायचं, बघूयात ह्या एपिसोडमध्ये. नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि आपण बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. मित्रांनो, आपण त्राटकाविषयी बोलतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्राटकाचे फायदे काय ते बघूया. हठयोग प्रदीपिका ह्या योगशास्त्राच्या एका महत्वाच्या ग्रंथामध्ये मोचनम नेत्ररोगानाम तंद्रादिनाम कपाटकम अशा शब्दात त्राटकाचं महत्व सांगितलंय. म्हणजेच डोळ्याच्या आजारांच्या मध्ये आणि निद्रानाश तंद्रा ह्या तक्रारींच्या मध्ये सुद्धा त्राटकाचा फायदा होतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर विपुल संशोधन त्राटकावरती झालंय आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की त्राटक मनोविकारांच्या वरती चांगलं काम करतं. आपली आयसाईट म्हणजे दृष्टी प्रसाधनासाठी सुद्धा त्राटकाचा फायदा होतो. आपली मेमरी सुधारण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होण्यासाठी सुद्धा त्राटकाचे फायदे दिसून आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्यावरती ज्यावेळी संशोधन झालं त्यावेळेला लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या मध्ये तर त्राटकानं खूप जास्त फायदा होतो. हेच त्राटक आता कसं करायचं तेही बघूया. कोणत्याही गोष्टीवरती लक्ष एकाग्र करणं म्हणजेच त्राटक. ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे अंतरत्राटक आणि दुसरा आहे बाह्य त्राटक. अंतरत्राटकामध्ये आपण डोळे बंद करून आपल्या शरीरातल्या एखाद्या अवयवावरती, आपल्या शरीरातल्या चक्रावरती लक्ष केंद्रित करतो. ह्याच्यामध्ये आपण इनर व्हिज्युअलायझेशनचा वापर करत असतो. आता जे नवखे योग साधक असतात त्यांच्यामध्ये अंतर्दृष्टी एवढी चांगली कार्यान्वित झालेली नसते. त्यामुळं अंतरत्राटक हे त्यांना जमणं थोडंसं कठीण जातं. पण साधनेनंतर, सरावानंतर अंतरत्राटक सुद्धा जमू शकतं. पण जर दुसरा प्रकार आहे बाह्य त्राटकाचा, तो अतिशय सोपा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये आपल्या बाहेरील किंवा एखाद्या भौतिक गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करतो. मग मेणबत्तीची ज्योत असेल, एखादा सिम्बॉल असेल, एखादी मूर्ती असेल, अशा कुठल्याही गोष्टीवरती आपण ज्यावेळेला लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला ह्याला आपण बाह्य त्राटक असं म्हणतो. ह्याच्यामध्ये दृष्टीला कुठल्यातरी बाहेरच्या गोष्टीचा आधार असतो आणि त्यामुळे हे त्राटक करणं सोपं जातं. ह्याच्यामध्ये ज्योतिर्त्राटक म्हणजेच मेणबत्तीच्या किंवा समयीच्या ज्योतीवरती लक्ष केंद्रित करणं हा एक अत्यंत प्रचलित असा प्रकार आहे. आता ज्योतिर्त्राटक म्हणजेच मेणबत्तीच्या ज्योतीवरती किंवा गाईचा तुपाचा दिवा लावून त्याच्या ज्योतीवरती लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया कशी करायची हे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा एका अंधाऱ्या, शांत, वर्दळ, गोंगाट नसणाऱ्या खोलीची जागा निवडा. जिथं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा डिस्टर्बन्स होणार नाही अशी ती जागा असायला हवी. त्यानंतर तुमच्या डोळ्यांच्या समोर 2 ते 3 फूट अंतरावरती आणि डोळ्यांच्या रेषेमध्ये एखादी मेणबत्ती किंवा दिवा लावून ठेवा. त्यानंतर अगदी आरामात कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये म्हणजेच वज्रासन, पद्मासन किंवा साधी मांडी घालून आरामात बसा. तुमचे हात कुठल्याही मुद्रेमध्ये म्हणजेच ध्यान मुद्रा असेल, चीन मुद्रा असेल, अशा मुद्रेमध्ये ठेवून फक्त त्या ज्योतीच्या समोर बसा. डोळे पहिल्यांदा बंद करा. तुमचं शरीर स्थिर करा. ज्यावेळेला तुमचं शरीर स्थिर होईल त्यावेळेला तुमचं मन रिलॅक्स होईल आणि ज्यावेळेला मन रिलॅक्स असेल त्यावेळेला तुम्ही दृष्टी एकाग्र करू शकता. ह्यालाच आपण काय स्थैर्य असं म्हणतो. ज्यावेळेला तुमचं शरीर पूर्ण स्थिर जाणवेल, तुम्हाला हलकं आणि बरं वाटायला लागेल, त्यावेळेला डोळे उघडा आणि समोर दिसणाऱ्या ज्योतीवरती लक्ष केंद्रित करा. ज्योतीच्या मध्यभागी एकटक बघत राहा. डोळ्यांची उघडझाप अजिबात करू नका. शरीराची सुद्धा हालचाल करू नका. ज्या वेळेला तुमच्या डोळ्यांच्या मध्ये पाणी यायला लागेल म्हणजेच अश्रू यायला लागतील, ह्यालाच ग्रंथांच्या मध्ये अश्रू संपात असं म्हटलेलं आहे, त्यावेळेला डोळे अगदी हळूवार मिटा. ज्यावेळेला तुम्ही डोळे मिटाल त्यावेळेला आत्तापर्यंत जी ज्योत तुम्ही समोर बघत होता तीच ज्योत तुमच्या मिटलेल्या डोळ्यांच्या समोर आता दिसायला लागेल. त्या ज्योतीच्या प्रतिकृतीकडे एकटक बघत राहा. ज्यावेळेला तुम्ही ज्योत प्रत्यक्ष बघत होता त्यावेळेला अन्नमय कोशाकडून मनोमय कोशापर्यंत तुमचा प्रवास सुरू होता. आता मनोमयाकडून विज्ञानमय कोशापर्यंत तुम्ही जाता. ह्यालाच आपण चिदाकाश दृष्टी असं म्हणतो आणि हेच खरं त्राटक आहे. ज्यावेळेला तुम्ही लक्ष एकाग्र करताय त्यावेळेला तुम्ही मानस ओंकार म्हणजे अगदी मनातल्या मनात ओंकार जपू सुद्धा घेऊ शकताय. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण त्या ज्योतीवरती आहे आणि आता उठायला हवं, त्यावेळेला सावकाश डोळ्यांच्या समोर हात ठेवा. डोळ्यांच्या हातांच्या मध्येच डोळे अगदी हळूवार उघडा. डोळ्याला, गालाला, कपाळाला हातांचं घर्षण करून थोडी उष्णता द्या आणि मगच त्राटकाची जागा सोडा.
तर हे त्राटक कधी करावं? जर बुद्धीच्या विकासासाठी त्राटक करायचं असेल, तर सकाळी आसन आणि प्राणायामाचा अभ्यास झाल्यानंतर त्राटक करा. जर कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल, तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला त्राटक करा. आणि निद्रानाशाचा मध्ये फायदा करून घ्यायचा असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी त्राटक करणं खूप चांगलं राहतं. जर तुमच्या घरामध्ये विद्यार्थी असतील, तर त्यांच्याकडून संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही त्राटक करून घेतल्या, तर शालेय प्रगतीमध्ये आणि त्यांच्या एकूणच वागण्यामध्ये तुम्हाला चांगला बदल दिसायला लागेल. मित्रांनो, एवढे सगळे त्राटकाचे फायदे आता आपल्याला कळालेले आहेत. फक्त एखादा दिवस त्राटक करून थांबू नका. ह्याचा नियमित अभ्यास तुम्हाला भरपूर फायदे नक्कीच देईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला आमच्याबरोबर शेअर करा. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.